आणि आता पॅरिस ऑलिम्पिक मधून आताच्या दोन मोठ्या बातम्या। विनेश फोगाटच्या याचिकेवर सीएस मध्ये आता सध्या सुनावणी सुरू आहे। निकाल विनेशच्या बाजूने लागला तर मग रौप्य पदक विभागून दिलं जाणार आहे। तर फायनल मध्ये हरणाऱ्या खेळाडूसोबत पदक हे विभागून मिळतं। तर हॉकीमध्ये भारत आणि स्पेन कांस्य पदकासाठी सामना सुरू झालेला आहे। स्पेनने भारताच्या विरोधात 1 गोल केलाय। भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावत पुरुष फ्रीस्टाईल रेसलिंगच्या सेमीफायनलमध्ये। अमनने क्वार्टर फायनलमध्ये अल्बेनियाच्या जेलिम खानला 11-0 ने हरवलं। अमनची आज रात्री 9:15 वाजता जपानच्या खेळाडूबरोबर सेमीफायनल। 57 किलो वजनी गटात जपानच्या खेळाडूबरोबर होणार सामना। आज जेवलिन थ्रोच्या अंतिम सामन्यासाठी उतरणार नीरज चोप्रा। रात्री 11:55 नीरज चोप्रा गोल्ड मेडलसाठी भाला फेकणार। हॉकीच्या ब्रॉन्झ मेडलसाठी भारताचा सामना आज स्पेन बरोबर। संध्याकाळी 5:30 वाजता हॉकीची भारत विरुद्ध स्पेन लढत। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत 3 कांस्य पदक मिळवली। भारताला 3ही कांस्य पदकं शूटिंगमध्ये मिळाली।